सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते जयंत कानेटकर आहेत ना, ते तुझे मिस्टर आहेत. काही दिवसांपूर्वी तू प्रेग्नेंट पण होतीस. तू इथे कशाला आलायस? तुला अल्टिमेटम द्यायला आलोय जयंत. याआधी तुझं सत्य बाहेर काढायचे खूप प्रयत्न केले. जानूला तिचा पास्ट आठवून द्यायचा प्रयत्न केला, आजींना बोलकं करायचा प्रयत्न केला, पण अनफॉर्च्युनेटली काहीच वर्क झालं नाही. विश्वा, मी तुला आधीच सांगितलं होतं, यू जस्ट वेस्टिंग युअर टाइम. तू काहीही कर, कुठलेही प्रयत्न कर, पण त्याचा काहीच उपयोग होणार नाही. कारण डेस्टिनी देखील माझ्या आणि जानूच्या प्रेमाच्या बाजूने. असं तुला वाटतंय जयंत. आजवर मी जानूची आणि आजींची मदत घेऊन तुझं सत्य बाहेर काढायचा प्रयत्न करत होतो, पण आता मी डेस्टिनी समोर चुकणार नाहीये. आता मी कोणाचीही मदत न घेता तुझं पिंग फोडणार आहे. कारण आता मी स्वतः तुझं सत्य बाहेर काढणार आहे जयंत. त्यामुळे लक्ष्मी काकू आणि श्रीनिवास काकांना तुझं सत्य कळल्यावर तुझी काय अवस्था होईल हे तूच बघ आता. रिअली? आणि असं काय करणार आहेस? जानूच्या आईबाबांना सगळं खरं सांगून टाकणार आहेस? ऑल राईट, गो फॉर इट. कारण मी तुला घाबरत नाही. मी काय करायची गरज आहे हे मला तू सांगू नकोस जयंत. तुझं सत्य बाहेर आल्यावर ते तुला घरी पाय सुद्धा ठेवू देणार नाहीत. त्यामुळे या सगळ्यातून कसं वाचायचं याचा तो विचार कर. ऑल द बेस्ट जयंत. आई, आजी, भावना, लवकर खाली या. जान्हवीला चक्कर आलीये. आजी, आई, जान्हवीला चक्कर आलीये, लवकर या. जानू, जानू, अकुबाई, काय झालं जानूला? जानू, ए बाळा, जानू, काय झालं? अशी कशी बेशुद्ध पडली? नीलांबरी, अगं काय झालं? मला काहीच माहित नाही. मी किचन मध्ये काम करत होते, मला काहीतरी कोसळल्याचा आवाज आला तर पाहिलं ही चक्कर येऊन पडली. कमाल आहे तुझी. लक्ष कुठं होतं तुझं? तुला माहिती आहे ना आईची तब्येत बरी नाहीये म्हणून. आजी, आता एकही शब्द बोलू नकोस. जा बाई रेणुका, आतून एक कांदा फोडून आण. नाकावरती दिलं तर जरा शुद्धी. जानू, जानू बाळा, जानू, शुद्धीवर काय येत नाहीये. अशी कशी बेशुद्ध पडली माझी पोर? आई काय झालंय जानूला? फोड ना जानू. अशी बेशुद्ध पडली पोर. काय झालं आई? जानू, जानू, ठीक आहेस ना बाळा? आई, मला सांग, मला काही झालंय का? आई प्लीज खरं सांग, माझा मेमरी लॉस झालाय का?
मला मला काही आठवत का नाहीये? आणि मला सांग, त्या जयंत कानिटकरांशी माझं लग्न झालं होतं का? आई सांग ना, असं काही आहे का? सांग ना प्लीज. असं कोणी सांगितलं तुला? नीलांबरी वहिनी. जानू, जानू असं काहीही झालेलं नाहीये. हे बघ, हे सगळं खोटं आहे. खरंच ना भावनाताई? हो ग बाळा, हे काही नाहीये असं. वेड लागले का हो तुम्हाला? का खोटं बोलत माझ्याशी? आई अगं, वाटेल ते खोटं बोलले आम्हाला, आणि त्याच्यामुळे मला चक्कर आली. आई तुला माहितीये ना, मी सगळं काही सहन करू शकते, पण खोटं बोललेलं अजिबात सहन करू शकत नाही. असं कसं वागू शकतात या? जानू, जानू प्लीज तू जरा शांत हो. हा प्लीज. हे बघ अगं, नीलांबरी वहिनींचा ना स्वभावच असा आहे अगं, सारखी गंमत करत असतात त्या. तू नको ना एवढं मनावर घेऊ. हा प्लीज. आई, मला वाटतं तुम्ही जानूला घेऊन घरी. हो हो जानू बाळा, हे बघ आपण आता घरी जाऊया. हा रेणुकाताई. थांबा वहिनी. तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती मला. माझ्या बहिणीची काय अवस्था आहे हे चांगलंच माहिती आहे तुम्हाला. माझी बहीण गेली आहे असं वाटत असताना अनपेक्षितरित्या ती पुन्हा आपल्या आयुष्यात आली. महाशिवरात्रीच्या रात्री जे घडलं ना, त्यानंतर आम्ही सगळेजण डोळ्यात तेल घालून तिची काळजी घेतोय, तिला जपतोय. तिच्या आयुष्यात मागच्या 1 वर्षात काय उलथापालट झाली आहे ना, याची तिला कल्पनाही नाहीये. आणि अनपेक्षितरित्या जर तिच्या काही समोर आलं तर तिच्या जीवाला धोका आहे असं डॉक्टरांनी सांगितलंय. तिला काहीही कळू द्यायचं नाही असं निक्षून सांगितलंय त्यांनी. माझ्या आणि सिद्धिराजच्या लग्नाआधी मी सगळ्यांना ही गोष्ट सांगितली होती ना. भावना अगं, कदाचित तिने. काकू थांबा, मला बोलू दे. प्रश्न माझ्या बहिणीच्या जीवाचा आहे. यांची हिम्मत कशी झाली तिला सगळं खरं खरं सांगून टाकायची? वहिनी, जान्हवीला संशय येऊ नये म्हणून मी जीवाचा रान करतोय. आम्ही काय मूर्ख आहोत का दुसऱ्यांना लग्न करायला? प्रत्येक गोष्ट लपवतोय, तिच्या कलाने घेतोय सगळं. का? कारण हे सगळं तिला समजू नये आणि तिला धक्का बसू नये म्हणून ना. तुम्ही अख्खा भूतकाळ सांगितला तिला तिचा. सिद्धू एकदा बस, काही ऐकायचं नाहीये मला तुमचं. नीलांबरी, एवढा मूर्खपणा करशील असं कधीच वाटलं नव्हतं मला.